मंडळी, आज आपण एका अशा राजकीय खेळीबद्दल बोलणार आहोत जिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले। सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष, गटबाजी आणि नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांनी कोणती खेळी खेळली? एका बाजूला उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपद तर दुसऱ्या बाजूला राजन पाटलांना लाल दिवा देऊन त्यांनी दोन्ही गटांना कसे खुश केले? चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण राजकीय समीकरणाची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राइम न्यूज। मंडळी, सोलापूरच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून एक परिस्थिती निर्माण झाली होती। मोहोळ तालुक्यातले दोन दिग्गज नेते म्हणजे माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील दोघेही एकाच पक्षात असूनही त्यांच्यात कमालीची कटुता होती। पक्षासाठी ही गोष्ट दुर्दैवाची होती, पण तरीही विशेष म्हणजे हे दोन्ही नेते अजित पवारांसोबत होते। त्यांच्यातील हे वाद अनेकदा पक्षासाठी डोकेदुखी ठरत होते। तसेच या वादामुळे पक्षाला मोठा फटका देखील बसला। मागील 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोहोळमधील हक्काची जागा जिंकून येऊ शकणारी जागा ही राष्ट्रवादीने गमावली। या पराभवाचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे पक्षांतर्गत मतभेद। विशेषतः उमेश पाटील यांनीच राजन पाटील यांच्या विरोधात आघाडी केली होती। या पराभवामुळे राजन पाटील यांचा गट प्रचंड नाराज झाला। त्यानंतर उमेश पाटील यांना सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले, ज्यामुळे ही नाराजी आणखी वाढली। राजन पाटील यांनी तर थेट भाजपमध्ये जाण्याचा विचार सुरू केल्याची देखील चर्चा सुरू झाली। ही नाराजी आणि भाजप प्रवेशाची शक्यता अजितदादांनी वेळीच ओळखली। त्यांना माहित होतं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांना सोबत घेऊन जाणं हे महत्त्वाचं। कोणताही मातब्बर नेता पक्ष सोडून जाऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच अजितदादांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला। एकीकडे उमेश पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि त्याच वेळी राजन पाटील यांनाही सन्मानजनक पद देण्याचा निर्णय घेतला। याच धोरणाचा भाग म्हणून नुकतंच राजन पाटील यांच्याकडे राज्य सहकारी पदाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली। या पदाला लाल दिवा म्हणजेच राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे। हे परिपत्रक काढून अजितदादांनी राजन पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। राजन पाटील समर्थकांमध्येही ही भावना आहे की त्यांच्या नेत्याच्या निष्ठेची कदर ही अजितदादांनी केली। अजित पवारांनी एकीकडे पक्षाची धुरा उमेश पाटील यांच्यासारख्या तरुण आणि सक्रिय नेत्याकडे दिली, तर दुसरीकडे राजन पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला सन्मानपूर्वक पद देऊन त्यांचा सन्मान राखला। यामुळे सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी काही प्रमाणात का होईना शांत झाली। त्यामुळे आगामी काळात अजितदादांची ही खेळी सोलापूरच्या राजकारणात काय परिणाम घडून आणते हे पाहणं महत्त्वाचं ठरलं। तर मंडळी, ही होती अजित पवारांच्या एका राजकीय खेळीची माहिती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुणे प्राइम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।